दिनांक 24 जून रोजी अहमदपूर तालुक्यातील किनीकदू या गावामध्ये स्वस्त धान्य दुकानदार आणि कार्डधारक यांच्यामध्ये झालेला हा वाद मागील 2 दिवसापासून सोशल मीडियावर फिरत आहे। नेमकं या संदर्भामध्ये आपण आता सध्या किनीकदू या गावामध्ये आलेलो आहोत। माझ्या बाजूला बघत असलेलं हेच ते घर आहे कार्डधारक त्या महिलेचं, ज्यांच्यासोबत की येथील चेअरमन राशन दुकानदार यांनी शिवीगाळ करत त्या महिलेला राशन दिलं नव्हतं आणि त्या संदर्भात त्या महिलेच्या मुलांनी केलेला हा व्हिडिओ काल 2 दिवसापासून पूर्ण सोशल मीडियावर फिरत आहे। नेमकं या संदर्भामध्ये काय कारण होतं, चेअरमननं का त्या महिलेला राशन दिलं नाही आणि शिवीगाळ करण्याचं नेमकं कारण काय होतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मासूम हकानी शेख, नेमकं काल काय झालं होतं आणि का शिवीगाळ करण्यात आली? राशन आणायसाठी गेले होते। राशन देण्यासाठी त्याला म्हणले तर ती माय बहिणीवर शिवी देत होता। राशन एक तर कमी द्यालय, बोलाय गेलं की काय करतीस करून घे म्हणते, कुठं जायचे तिथं जाय म्हणते, काय पण घाण घाण शब्द करते। तुम्ही किती वेळा गेला होता राशन आणायला ह्या वेळेस? 3-4 वेळेस गेले होते। लगातार 3 दिवसापासून भांडण होतं, तरी पण ते ऐकत नाही। आम्ही सरपंच पशी गेलो होतो, सरपंच म्हणते की तुमचं तुम्हाला बघून घ्या, माझं पण ऐकत नाही असं बोलते ती। त्याच्यामुळे आम्ही कारवाई केली। त्या दिवशी गेल्याच्या नंतर काय घडलं? शिवी घाण घाण शिव्या देत होतं, वक्त बोलत होतं, अंगावर परी येत होतं, मारा या संदर्भात तुम्ही कुठं तक्रार वगैरे काय केली ना? पोलीस ठाण्यात केली आहे, तहसील मध्ये अर्ज केले। काय प्रशासनाकडे काय तुमची मागणी काय असणार? काय नाही, आम्हाला माल द्यायचा, आमची शिवी तीन घाल केल्याबद्दल त्याला हे करायचंय, 6 कारवाई करायची, एवढीच आमची अपेक्षा। राशन मागा गेले, आम्ही पावती मागितली तर पावती देत नाही, जा काय उपटून घे असे घाणेरडे शिव्या दिले। तर मी म्हणलो माझ्या पावतीवर जेवढे राशन आहे तेवढे दे, तुला काय करायचे करून घे। शेटोपीस अशी 2-4 वाक्य शिव्या दिल्या, माय बहिणीवर शिव्या दिल्या आम्हाला। मी म्हणलो पावती दे, मी काय करायचे मी तहसीलदाराला बोलतो। मग त्यांनी काय म्हणले, मी विचारलं तू राशन विकून खात आहे? त्यानं म्हणते मी राशन विकून खातो, तुझं काय करायचे करून घे। आम्ही जेवढं पावती मागितली, पावतीवर जेवढं राशन आहे माझ्याजवळ पावती आहे। मी म्हणलं पावतीवर जेवढं राशन द्यायचे दे। मी म्हणलं देत नाही, 2 किलो मी वरूनच कमी येते कपात करणार असं देखील म्हणलं। मी म्हणलं तू राशन विकून खात आहे, ऑटोच्या ऑटो विकत आहे, जर वरून जर राशन कमी येत आहे तर ऑटो राशन काय विकत आहे असं म्हणलो मी। तुम्ही या संदर्भात कधी पुरवठा वगैरे कधी अर्ज दिला? हा, अर्ज माझ्याजवळ अजून अर्ज पण आहे, मी बहिणी संग गेलो तो अर्ज पण केलेला आहे दाखल, त्यांना बोललेलं देखील आहे। त्यांनी म्हणले छटाक देखील राशन कमी घ्यायचं नाही बोलले ते त्यांनी। कोण म्हणले होते? हा, तर तहसीलदार मॅडमचे माझ्यापाशी लिहिलेले अर्ज देखील वगैरे आहे, आम्ही अर्ज केलेले। त्याचबरोबर या ठिकाणी या गावचे माजी सरपंच सतत 10 वर्ष ज्यांचा कार्यकाल राहिला, त्यांच्याही नावानं तहसीलदार यांना अर्ज देण्यात आलेला आहे, तक्रार करण्यात आली आहे। नेमकं त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तहसीलदार साहेबांना आम्ही असा अर्ज दिला की मी त्याने चेअरमन झाल्यापासून फक्त 2 कोटी नेले, 3ऱ्या कोट्याला गेलो असता तुमचं राशन नाही, तुमचं राशन आलेलं नाही अशी वक्तव्य त्यांनी केलं। आणि त्यावेळेस पासून आज ताक आहेत त्याच्यापासून राशन आणलेलं नाही किंवा मला दिलंही नाही। गावात दोंडी दिली जात नाही, राशन आल्याची कुणाला कल्पना देत नाही। आणि भाषा अशी आहे, मग ती महिला असो पुरुष असो, आरवाच्या शिवास दिल्या जातात। काय नेमकी तुम्ही अर्जामध्ये तहसीलदारांकडे मागणी काय केली? मागणी किंवा ह्याची चौकशी करा आणि आमची पर्याय व्यवस्था करा, बाकी काही नाही। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आमची। तर एकंदरीत ह्या होत्या या कार्डधारक महिला आणि येथील माजी सरपंच यांच्या प्रतिक्रिया। ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, अहमदपूर, लातूर।